वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मुंबई महापालिकेचं नवीन धरणाचं नियोजन आहे। येत्या 4 वर्षात गारगाई धरणाचं पाणी हे मुंबईकरांना मिळणार आहे। मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता ही यामुळे मिटणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एका धरणावर आपण आलेलो आहोत। मध्य वैतरणा या धरणाचं नाव आहे आणि तुम्ही बघू शकता हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि या धरणाचे दरवाजे ओपन करण्यात आलेले आहे। मुंबई पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी एक मध्य वैतरणा हे धरण आहे आणि या धरणातून पाणी मोदक सागर धरणात सोडले जाते। तेथून मुंबईला या धरणाचा पाणी पुरवठा होत आहे। रोज मुंबईला या धरणातून 3950 मिलियन लिटर पाणी पुरवठा केला जात आहे। पावसाळ्यात ओव्हर धरण झाल्यामुळे ओव्हरफ्लो झाल्याने 4100 मिलियन लिटर पाणी पुरवठा करण्यात आला होता आणि हे धरण सध्या ओव्हरफ्लो झालेलं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या धरणाचे दरवाजे ओपन करण्यात आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये मुंबईला जास्तीत जास्त पाणी पुरवठा करणार असल्याचं मुंबई महापालिकेचं ध्येय आहे। मात्र सध्या धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणाचे दरवाजे ओपन करण्यात आलेले आहेत आणि सध्या मुंबई शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त पाणी सोडण्यात येत आहे। मात्र मे आणि जून मध्ये पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे मुंबई महापालिकेचं नियोजन अगदी कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून धरणांची वाढ करण्यात येणार असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।